नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नंबर 1, मन म्हणजे नेमकं काय. मन म्हणजे नेमकं काय असतं. नंबर 2, मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे काय हे सरळ साध्या सोप्या भाषेत आज आपण पाहणार आहोत. माणसाचं मन मनात आलं ना तर नक्कीच करून दाखवीन अशी गर्जना करणारे आपण जरा काही मनाविरुद्ध झालं की लगेच चिडतो, बिघडतो. मनासारखं झालं नाही की आपला मूड जातो. हे मन काय असतं? मन आपल्या जीवनात विचार रूपाने नांदत असतं. त्या विचारांची निरनिराळी रूपं असतात, जशी की कल्पना, भावना, धारणा, वासना, आशा, निराशा वगैरे. आपलं जीवन जर पाहिलं तर विचार सोडून काहीच नसतं. आपले विचारच आपल्या जीवनाला आकार देतात. आपलं जीवन घडवणारे किंवा बिघडवणारे, तसेच आपल्याला यश किंवा अपयश देणारे, आपल्याला सुखाला किंवा दुःखाला कारणीभूत असणारे हे विचार ज्या मनात निर्माण होतात, त्या मनाचे आपल्या जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे हे आपल्या ध्यानात येते. या मनाबद्दल जे अज्ञात असतं तेच माणसाच्या दुःखाला कारणीभूत असतं. नंबर 2, मेडिटेशन. तुमच्यासोबत असं कधी झालंय का की तीव्रपणे एखाद्याची आठवण काढावी आणि ती व्यक्ती समोर प्रत्यक्ष हजर, किंवा बोलता बोलता एखादी कल्पना डोक्यात यावी आणि न सांगताच ती अगदी तशीच्या तशी समोरच्याला एकदम सुचावी. कधी नुसताच सतत एखाद्या गोष्टीचा विचार करावा आणि कालांतराने अशक्य वाटणारी ती घटना प्रत्यक्षात यावी. मग राहून राहून त्याबद्दल आश्चर्य वाटतं. असं का होतं माहितीये? आपलं डोकं एका रेडिओसारखं आहे. ते नेहमी संदेशाचं आणि सिग्नलचं आदानप्रदान करत असतं. म्हणून कधी आपलं मन एकदम आनंदी प्रफुल्लित असतं, तर कधी चिडचिड व्हायला लागते आणि आपण उदास होतो. जर तुम्हाला नेहमी आनंदी राहावं असे वाटत असेल तर हे नक्कीच ऐका. मनाचे 2 भाग आहेत. पहिला चेतन मन, जागं असलेलं मन. दुसरा अवचेतन मन, सुप्त मन. तसेच प्रत्येक मानवी मनाच्या 4 अवस्था म्हणजेच 4 फ्रिक्वेन्सीज आहेत. नंबर 1, बीटा अवस्था. हे आहे आपले चेतन मन, म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची जागृत अवस्था. ह्याची फ्रिक्वेन्सी आहे 14 ते 30 हर्ट्ज. नंबर 2, अल्फा स्टेट. ह्यात चेतन मन आणि अवचेतन मन दोघेही झोपलेले असतात. ह्याला ध्यान अवस्था किंवा मेडिटेशन स्टेट असेही म्हणतात. याची फ्रिक्वेन्सी आहे 3.7 ते 13 हर्ट्ज. नंबर 3, थीटा अवस्था. आपली झोपेची स्थिती. यामध्ये चेतन मन झोपलेले, अवचेतन मनाचे खेळ सुरूच. फ्रिक्वेन्सी 3.5 ते 7 हर्ट्ज. नंबर 4 आहे डेल्टा अवस्था, म्हणजे गाढ निद्रेची स्थिती. फ्रिक्वेन्सी आहे 0.5 ते 3.5 हर्ट्ज. फक्त माणूसच नाही तर ह्या ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट एक फ्रिक्वेन्सी सोडते. आपल्या आजूबाजूला वातावरणाचा एक थर आहे, त्याला म्हणतात आयमंडल. विचारांचं आदान प्रदान करणारं हे एक माध्यम आहे. याची फ्रिक्वेन्सी आहे 6.8. आता मनाच्या फ्रिक्वेन्सीचे सर्व आकडे पडताळून पाहू. वातावरणाची आणि मनाच्या अल्फा स्टेटची फ्रिक्वेन्सी एकच आहे. म्हणजे जर आपण आपल्या मनाला अल्फा स्टेटला नेलं तर वातावरणाच्या माध्यमाचा वापर करून आपण आपल्याला हवं ते घडवू शकतो. अल्फा स्टेट म्हणजे ध्यानाची अवस्था. प्रत्येकानं जितकं आपलं वय आहे तितकी मिनिटं ध्यान करायलाच हवं. मन चंचल आहे, पण रोजच्या सरावानं ते हळूहळू शांत व्हायला लागतं. मग एका वेळेला आनंदाची अनुभूती यायला लागते. ध्यान संपवताना ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करायचं, म्हणजे त्या आपल्याला ऑलरेडी मिळालेल्या आहेत असं फील करायचं. आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टीबद्दल देवाला थँक्यू म्हणायचं आणि जोमानं रोजच्या कामाला लागायचं. बस निर्धास्त राहा, विश्वास ठेवा. आता ब्रह्मांड तुमच्या स्वप्नातल्या साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळवून देण्यासाठी आकाश पाताळ एक करेल. अशा ध्यानाच्या
इफेक्ट म्हणजे स्मरणशक्ती प्रचंड वाढते, मन चिंतामुक्त होतं, मनात साचलेली जळमट स्वच्छ होते, ताजतवानं वाटतं, नवनव्या कल्पनांची कारंजी मनात उसळी मारायला लागतात, कामाचा अवका वाढतो, आत्मविश्वास वाढतो, काम करण्याचा आनंद मिळतो, मोठी मोठी इतरांना अवघड वाटणारी कामं आपल्याला चुटकीसरशी येतात आणि आपलं मन आनंदानं नाचायला लागतं, बागडायला लागतं. तर मित्रांनो, बघा एकदा प्रयत्न करून. हे ब्रह्मांड तुमच्या मनातली प्रत्येक गोष्ट पूर्ण करणार आहे. फक्त विचार कसा करायचा हे तुमच्या हातात आहे. म्हणून चांगला विचार करा. तुम्ही आनंदी जगा, इतरांनाही जगू द्या. धन्यवाद.